अकोल्यात 4 नवजात अर्भकांचे मृतदेह आढळून आलेत। रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद शाळेजवळ हे अर्भक आढळून आलेत। शाळेच्या छतावर हे 4 नवजात अर्भकांचे मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ माजलेली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। उमेश अलोणे आपल्या सोबत आहे। उमेश, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे, काय नेमकी घटना आहे, काय अधिकचे तपशील आहेत? दीपक, निश्चितच धक्कादायक असा प्रकार आहे। अकोल्यातलं जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल जे आहे ते अकोल्यातल्या रतनलाल पार्कात आहे आणि अतिशय गजबजलेलं आणि वर्दळीचं हे ठिकाण आहे। या मैदानावर, शाळेच्या मैदानावर मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल जो आहे तो शाळेच्या छतावर गेला आणि शाळेच्या छतावर मग बॉल खेळायला गेलेल्या मुलांना पुढचं दृश्य दिसलं, ते पाहून ते घाबरलेत। एकादमानं 4 जी अर्भक आहेत त्यांचे मृतदेहाचे शव जे आहेत ते त्यांना ते पाहायला मिळाले। त्यानंतर एकच खळबळ उडाली। त्यातल्या काही मुलांनी, इथल्या काही जे जाणकार प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना हे केलं आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली। दीपक, सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, जिल्हा स्त्री रुग्णालय जे आहे ते अतिशय हाकेच्या अंतरावर या उर्दू शाळेपासून आहे आणि नेमकं ही 4ही मृतदेह आहे हे ॲबॉर्शन करून फेकलेली आहेत का या दृष्टीनं पोलीस आता तपास करतायत। आणि यातले सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे दीपक, की या मुलांचे जे म्हणजे नेमकं ते मुलं आहेत की मुली आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही, कारण बॉडी बऱ्याच प्रमाणात डिकम्पोज झाली। मात्र एकाच वेळी 4 अर्भकांचे जे मृतदेह आढळून आल्यामुळे एकंदरीत हे करणारे कोण आहेत आणि आता नेमकं याच्या मागे नेमकं कोणत्या कारणाचा तपास पोलीस करतायत। मात्र याचा अर्भक जिथं आढळून आले ते ठिकाण आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करतात। दीपक, उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।